नमस्कार मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनो यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। सर दे कॉमेंट्स करतायत, सर डिस्ट्रिक्ट लेवल कास्ट व्हॅलिडिटी चालणार काय आणि सब डिव्हिजनल ऑफिसर साइन कास्ट सर्टिफिकेट चालणार का? हे बघा, डिस्ट्रिक्ट लेवल हे जे बार्टीची जी साईट आहे म्हणजे एससी ओबीसी VJNT यांच्यासाठी जी आहे बार्टीची साईट असते CCVIS आणि त्या म्हणजे तुम्ही जर या कास्ट कॅटेगरीमध्ये असाल तर तिथं प्रत्येक जिल्ह्याला कास्ट व्हॅलिडिटी कमिटी असते। परंतु STच्या संदर्भामध्ये म्हणजे तिथं 4 ते 5 जिल्हे मिळून एक विभागीय म्हणजे स्क्रुटनी कमिटी असते, तर ते चालते जिल्हा लेवललाच म्हणजे ही कास्ट स्क्रुटनी कमिटी असते, जात पडताळणी समिती असते। आणि डिसिग्नेशन जे आहे जो कास्ट इश्यू करतो इश्यूइंग अथॉरिटी जी आहे ती सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणजे ॲडिशनल कलेक्टर रँकचे जो असतो त्याला। ॲक्च्युली आपल्याला कास्ट सर्टिफिकेट तहसील ऑफिसमधनं मिळते, परंतु सदर जे तहसील ऑफिसमधनं प्रकरण त्या सब डिव्हिजनल ऑफिसरकडे जाते आणि सब डिव्हिजनल ऑफिसर त्याला अप्रूव्ह केल्यानंतर पुन्हा आपल्याला ते जी कास्ट सर्टिफिकेट आहे तो आपल्याला तहसील ऑफिसमधनं मिळतो, परंतु इश्यूइंग अथॉरिटी जी असते ती सब डिव्हिजनल ऑफिसरच असते, तर चालतंय, त्याला काही प्रॉब्लेम येत नाही। सेंट्रल गव्हर्नमेंट कास्ट व्हॅलिडिटी कशी काढावी? एज्युकेशन साठी पाहिजे। हे बघा, सेंट्रल गव्हर्नमेंटची जी कास्ट व्हॅलिडिटी असते, आता आपण जर बघितलं तर हे कास्ट सर्टिफिकेट इश्यू म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, ॲडिशनल मॅजिस्ट्रेट, कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, सब डिव्हिजनल ऑफिसर या लेवलचा अधिकारी आपल्याला ते इश्यू करतोय। परंतु आता हे बघा, जे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट आहे त्याला कास्ट व्हॅलिडिटी ही नसते। कास्ट व्हॅलिडिटी कोणाला असते तर तुम्ही ज्या राज्याचे जे बेनिफिट्स आहेत, आरक्षणाचे फायदे आहेत, त्या संबंधित राज्यामध्ये जर तुम्हाला त्या आरक्षणाचे फायदे घ्यायचे असेल तर त्या राज्याचा कास्ट सर्टिफिकेट लागतो आणि सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटला व्हॅलिडिटीची गरज नसते। परंतु तिथं एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट हा तो सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटच्या फॉर्मॅटमध्येच पाहिजे आणि तो फॉर्मॅट म्हणजे जर तू आता जसं आपण पाहिलं की जे म्हणजे महाराष्ट्रातले जे कास्ट सर्टिफिकेट आहे त्याचा फॉर्मॅट वेगळा असतो आणि सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट तो वेगळा असतो। तर ज्यावेळेस तुम्ही म्हणजे सेंट्रल पोस्ट करता, सेंट्रल नोकरी करता, ज्यावेळेस अप्लाय करता त्यावेळेस तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटची आवश्यकता असते। आता तुम्ही इथं पाहिलं तर अनेक जे पण म्हणजे ऍडमिशन्सचे पोर्टल आहेत तर तिथं जर पाहिलं तर तिथं क्लिअरली लिहिलेलं आहे SC/ST सर्टिफिकेट इश्यू बाय कॉम्पोनंट अथॉरिटी इन स्टँडर्ड फॉर्मॅट ॲज स्पेसिफाय इन प्रॉस्पेक्टस इन्फॉर्मेशन बुलेटिन अँड ऑल्सो बी इन इंग्लिश और हिंदी। म्हणजे त्यांचा जो फॉर्मॅट आहे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट त्या फॉर्मॅटमध्येच पाहिजे, स्टेटचा फॉर्मॅट तिथं चालत नाही सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटसाठी। तर हे जेवढे पण ऍडमिशनचे पोर्टल आहेत तिथं तेच म्हणजे त्याचा उल्लेख आहे। आता हे बघा, इथं हा जो आहे हा स्टेटचा कास्ट सर्टिफिकेट आहे आणि हा जो आहे सेंट्रलचा, त्याचा फॉर्मॅट तुम्ही पाहू शकता। तर त्याच्या सेंट्रलच्या कास्ट सर्टिफिकेटमध्ये मेन काय असतो की तिथं तुमची जी कास्ट आहे ती नमूद असते आणि तुमचा जो कम्युनिटी आहे, कास्ट आहे ती त्याच्यामध्ये आणि त्याचा सिरियल नंबर हे म्हणजे मेन्शन असतो। परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये बौद्धिझमसाठी कास्ट मेन्शन नसते, बाकी दुसऱ्या कास्टसाठी म्हणजे तिथं कास्ट मेन्शन असते, परंतु बौद्धिझम कन्व्हर्टेडमध्ये तिथं कास्ट नसते, फक्त बौद्धिझम आणि सिरियल नंबर असतो, म्हणजे फरक तो असतो। म्हणून जे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटसाठी जो फॉर्मॅट आहे तो त्या फॉर्मॅटमध्येच तिथं पाहिजे असतो। प्रभाकर कॉमेंट्स करतात, माझे कास्ट सर्टिफिकेट ऑनलाईन अर्ज केला आहे पण मायग्रंट कास्ट सर्टिफिकेट म्हणून नाव येत आहे। प्रभाकर बघा, तुमचा हा मायग्रंट जर तुम्ही म्हणजे परराज्यातनं महाराष्ट्रात मानक दिनांकापूर्वी नंतर आले असाल तर मग तुम्हाला मायग्रंट सर्टिफिकेट मिळेल। आणि दुसरी गोष्ट, मायग्रंट सर्टिफिकेटला महाराष्ट्राचे कोणतेही फायदे मिळणार नाहीत याची तुम्ही पहिले म्हणजे हे समजून घ्या। जर तुम्ही खरोखर म्हणजे दुसऱ्या परराज्यातनं मानक दिनांक, आता मानक दिनांक म्हणजे जसं ओबीसी जर असेल तर ओबीसी साठी 1967 पूर्वीचा पुरावा पाहिजे, तर तुम्ही जर 1967 नंतर परराज्यातनं महाराष्ट्रात आले असाल तर मग तुम्हाला तिथं मायग्रंट सर्टिफिकेट मिळेल। परंतु एक गोष्ट आणखी हे म्हणजे मनामध्ये थांबून घ्या का तुमच्याकडे मायग्रंट सर्टिफिकेट असल्यावरती तुम्हाला महाराष्ट्राच्या जे फायदे आहेत, महाराष्ट्रातले जे काही म्हणजे आरक्षणाचे फायदे आहेत ते तुम्हाला मिळणार नाहीत।
केंद्राचे तुम्हाला ॲडमिशनसाठी केंद्राच्या पोस्टसाठी जर तुम्ही तिथं वापरणार असाल, परंतु तिथं त्याच्यासाठी तुम्हाला शेवटी सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट लागणारच आहे. फक्त तुम्हाला म्हणजे कास्ट म्हणून तुम्हाला तिथं ते वापरता येईल, परंतु त्याच्यामध्ये महाराष्ट्रात ते जे फायदे आहेत, बेनिफिट्स आहेत, ते तुम्ही त्याच्यामधनं घेऊ शकत नाही. तर जर तुम्ही खरोखर म्हणजे महाराष्ट्राचे मानक दिनांकापासून पूर्वीपासून राहत असाल तर तुमचा जो हा मायग्रंटचा सर्टिफिकेट आहे तो तुम्ही म्हणजे रद्द करा आणि त्याच्याऐवजी तुमचा दुसरा जो प्रॉपर डॉक्युमेंट्स देऊन आणि प्रॉपर महाराष्ट्राचा कास्ट सर्टिफिकेट मिळवण्याचा प्रयत्न करा. विनोद कॉमेंट्स करतात, सर माझ्या आजोबांचे जन्माचे पुरावे पण नाही आहेत, कुठून मिळतील सर? ग्रामपंचायत कधी पण नाही मिळाले, कुठून मिळाले नाही. हे बघा विनोद, आता जर तुम्ही आपल्या बार्टीच्या वेबसाईटवरती गेलात तर तिथं तुम्हाला बार्टीच्या वेबसाईटवरती जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये लिस्ट दिलेली आहे, डॉक्युमेंट्स रिक्वायर. तर त्या डॉक्युमेंट्स रिक्वायरमेंट मध्ये जे आहे तुम्ही पहा, त्याच्यामध्ये अनेक डॉक्युमेंट दिलेले आहेत आणि त्या अनेक एक ना एक कोणतं ना कोणतं डॉक्युमेंट तर तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. आणि हे बघा, अनेक जण प्रश्न करतात, सर आम्हाला आमचे जे तहसील आहे तिथनं त्यांनी लिहून दिलंय का हे आमच्याकडे आता डॉक्युमेंट उपलब्ध नाही, आम्ही नष्ट केले वगैरे, असे अनेक जे म्हणजे प्रकार. हे बघा, अनेकांनी जे बार्टीच्या वेबसाईटवरती दिलेले डॉक्युमेंट आहेत ते मिळवलेत आणि जातीचे दाखले मिळवलेत. आता जर तुम्ही म्हणजे व्यवहारिक तुमच्याकडे दृष्टिकोन असणं गरजेचं आहे. आता सध्याच्या करंट परिस्थितीमध्ये काय चालतं हे तुम्हाला म्हणजे अवगत पाहिजे. आता जे डॉक्युमेंट्स मिळवतात ते कसे मिळवतात, म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट म्हणजे जे आहे ते नियमावर बोट ठेवून आपण जर मिळवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला ते मिळणार नाहीये, कारण हे जुने डॉक्युमेंट आहेत, शोधले तर मिळतात. त्याच्यासाठी तुमचा जो अप्रोच आहे तो तुम्ही बदला, व्यवहारिक दृष्टिकोन ठेवा. मूळ डॉक्युमेंट घेण्यापुरता तरी तुम्ही कुठं तिथं नियमावर बोट ठेवू नका, कारण इथं हे बघा गव्हर्नमेंटच्या जे अनेक कायदे आहेत, कोणत्या ना आता त्यांचा एक म्हणजे नियम आहे की गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट्स इतक्या वर्षानंतर ते नष्ट करू शकतात जर त्याला वाळवी लागली किंवा खराब झाले, ते असं करून ते म्हणजे ऑन पेपर जे आहे ते तुम्ही तिथे डिस्ट्रॉय दाखवू शकता. आता तुम्हाला ते कसं हँडल करायचं ही कला तुमच्यात अवगत यायला पाहिजे. आणि हे म्हणजे बोलायची गोष्ट नसते, हे कोणीही माणूस समजू शकतो, कारण अनेक डॉक्युमेंट ते मिळवतात आणि ते कसं मिळवतात ते तुम्हाला कोणीच सांगणार नाही. हे तुम्ही तुमच्यामध्ये काय स्किल आहे, तुमच्यात किती व्यवहारिकपणा आहे त्याच्यावर डिपेंड करतो, परंतु मिळता शोध घ्या, नक्की मिळेल. अमोल लंबोरे कॉमेंट्स करतायत, सर 2021 मध्ये अप्लाय केला होता, एक वेळेस रिजेक्ट झालं आणि दुसऱ्या फाईल वापस आली, आता काय करू शकतो मी? हे बघा, जर तुमचं 2021 मध्ये तुम्ही अप्लाय केलं होतं, वेळेस रिजेक्ट झाली आणि त्याचा रिजेक्टचा तुम्हाला म्हणजे तिथं तुम्हाला म्हणजे त्याचा कारण जो आहे तो मेलमध्ये आला असेल आणि तुम्ही ते जर कंप्लाय केलं नसेल तर ती फाईल तुमची त्यांनी जे म्हणजे तुमचं प्रकरण क्लोज केलं असेल आणि तुमचे जे पेपर आहेत ते परत केले असतील. तर बघा, समितीमध्ये जर त्यांनी प्रकरण क्लोज केलं नसेल तर रिक्वेस्ट करा आणि ते प्रॉपर डॉक्युमेंट्स वगैरे जोडा, जेणेकरून समितीला तुमच्या जातीबद्दल समाधान होईल. पुरावे पाहून ते समाधान जर झालं तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळू शकते, परंतु तुम्हाला त्यासाठी समितीमध्ये जावं लागेल. देवा पाटले कमेंट्स करता है, हिंदी में बोल बनाओ. ठीक है बाबा, हिंदी मध्ये बनवतो. निखिल मेश्राम कमेंट्स करता है, सर मी बुलढाणा मध्ये राहतो आणि माझे आजोबाचे मूळ गाव अकोला आहे. कोतवाल बुक बाकी जुने डॉक्युमेंट सर्व तिथले आहे. मला आता कास्ट सर्टिफिकेट काढायचे आहे तर ते आपले सरकारवरून स्वतः काढता येणार का? आणि नंबर 2 फॉर्म नंबर 3 हे अफिडेविट करावे लागणार आहे. ते अफिडेविट अकोला जाऊन करावे लागणार की बुलढाणा वरून करू शकतो, ते अपलोड करू शकतो. हे बघा, जर तुम्हाला तुमचा मूळ गाव जो आहे तिथनच तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट काढायचे. जर तुमच्या अगोदर कोणी दुसऱ्यांनी म्हणजे काढला असेल तर ते 2012 पूर्वी तसा GR म्हणजे हे जे बदल झालेला आहे मूळ गावाला काढण्याचा, ते 2012ला जे गाईडलाईन आल्यात त्याच्यानंतर ते मूळ गावाला आपल्याला कास्ट सर्टिफिकेट काढावं लागतो. तर तुमचा जो मूळ गाव आहे तिथं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट काढावं लागेल. राहिला प्रश्न अफिडेविटचा. अफिडेविट तुम्ही कुठनंही तयार करू शकता, तो शपथपत्र असतो. फक्त जो आहे तो नोटरीच्या स्वरूपात पाहिजे किंवा कोणत्या जे तहसीलच्या या अधिकाऱ्यांमार्फत जे
आपण प्रतिज्ञापत्र करतो ते पाहिजे, भलेच तुम्ही त्याला जर प्लेन पेपरवर केला तर चालेल. हे बघा, जर तुम्ही बार्टीच्या साईडवर अप्लाय करणार असाल तर मग तुम्हाला प्लेन पेपरवर पण अफिडेविट चालेल, परंतु तुम्ही ट्रायबल म्हणून जर अप्लाय करणार असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती अफिडेविट करायचा असतो. आणि शपथपत्र हे तुम्ही महाराष्ट्रातनं कुठनंही करू शकता, फक्त महाराष्ट्राच्या बाहेरून करू शकत नाही. विनोद कॉमेंट्स करतात, सर कास्ट व्हॅलिडिटी काढायची आहे पण वडिलांचे शालेय व इतर पुरावे पण नाहीत. माझे वडील केंद्र सरकार कर्मचारी होते, त्यांचे सर्व्हिस बुकाची कॉपी आहे, त्यामध्ये जन्म दिनांक 1950 पूर्वीच्या आधीचा जातीचा उल्लेख आहे, मग ते सर्टिफिकेट पुरा. हो बघा, जे सर्व्हिस बुक आहे ते म्हणजे याच्यामध्ये ग्राह्य धरलं जातं कास्ट व्हॅलिडिटीच्या पुराव्यामध्ये. तर तुम्ही जर तुमचा जन्म म्हणजे तुमचे जे वडील आहेत त्यांचा 1950 पूर्वीचा समजा जन्म आणि त्याचा जो जातीचा उल्लेख आहे 1950 पूर्वीचा तो महाराष्ट्रातला असल्यावर ते नक्कीच तुम्हाला म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी मिळेल. A1 कमेंट्स करता है, पीजी प्रोफेशनल कोर्स के लिए वैलिडिटी कैसे अप्लाई करें. ये देखो, जैसे अगर तुम प्रोफेशनल कोर्स के लिए अगर समझो जो तुम सीईटी के माध्यम से अगर समझो यहाँ पर तुम वैलिडिटी के लिए अप्लाई करते हो, या तो फिर अगर तुमने वहाँ पर कास्ट के बेस के ऊपर मागास प्रवर्ग के बेस के ऊपर अगर एडमिशन ली है तो कॉलेज से एक तो तुमको सिफारिश पत्र मिल सकता है, या तो फिर तुम जो है आपका सीईटी का एप्लीकेशन फॉर्म वो भी अपलोड कर सकते हो. रॉबल कॉमेंट्स करताय, सर सेंट्रल कास्ट साठी ओरिजिनल स्कॅन दिले पण त्यांनी वंशावळ प्रिंट आजवर केले आहे, ते होईल का? सेंट्रल नॉन क्रिमिलियर पण असते का? सर सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट और सेंट्रल गव्हर्नमेंट पोस्ट हेच सिलेक्ट करावं लागेल का? हे बघा, सेंट्रल गव्हर्नमेंट पोस्ट जो आहे तोच ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करावा लागतं जर तुम्ही ओबीसी म्हणून असाल तर, म्हणजे सेंट्रलच्या यादीत. आता सेंट्रलच्या यादीत आपल्या महाराष्ट्राचे विजे एनटी हे पण ओबीसी मध्येच गणले जातात, तर तुम्ही ते सिलेक्ट करू शकतात. परंतु जर तुम्ही एससी असाल तर मग तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट एससी ला सिलेक्ट करायचं, एसटी असाल तर सेंट्रल गव्हर्नमेंट एसटी ला तुम्हाला तिथं सिलेक्ट करायचं जर सेंट्रलचं करायचं असेल तर. संदेशवाणी कॉमेंट्स करतायत, सर आता मला नियुक्ती पत्र भेटला आहे तर मी ऑनलाईन फॉर्म भरला तर काहीच अडचण येणार नाही ना? डेट ऑफ अपॉइंटमेंट म्हणजेच नोकरी पत्र वरची डेट ना? हे बघा संदेश, तसा नसतो. तुम्हाला जे आहे तुमचा जो जिथं तुम्हाला नोकरी मिळालेली आहे, आता जिथं तुम्हाला म्हणजे नियुक्ती पत्र भेटलंय तर त्यांच्याकडनं तुम्ही जे जात पडताळणी विभागासाठी एक म्हणजे लेटर घ्या, ते तुम्हाला लेटर देतील. त्याच्यामध्ये सगळं सविस्तर तुमची जी अपॉइंटमेंट डेट वगैरे ही सगळी लिहिलेली असते. तर हा जो नियुक्ती पत्र लावण्यापेक्षा तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटचा लेटर घ्या, ते चांगलं राहील, म्हणजे पुढे अडचण येणार नाही. अमोल खरात कॉमेंट करतात, माझा व माझ्या भावाचा जातीचा दाखला पंढरपूर मध्ये निघाला पण आता माझ्या मुलाचा दाखला काढताना अडचणी येत आहेत. 1960 पूर्वीचा आजोबांचा दाखला आहे पण तो विंचूर सोलापूर मध्ये आहे, त्यावर जन्मगाव कर्नाटक मधील आहे. त्या दाखल्याच्या आधारे आमचा दाखला पंढरपूर तहसील मध्ये निघाला पण माझ्या मुलाची निघत नाही, कृपया माहिती असेल तर मदत करावी. हे बघा अमोल, पूर्वी जे आहे आता तुम्ही आणि तुमच्या भावाचा पंढरपूरमध्ये तुमचा कास्ट सर्टिफिकेट निघाला, कारण 2012 पूर्वी हा नियम नव्हता. परंतु 2012 नंतर आता तुम्हाला तुमचा जो मूळ गाव आहे तिथनच तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट काढायचे. आता त्याच्यासाठी तुम्ही ज्यावेळेस अप्लाय करणार तर तुम्ही आता 1960 म्हणजे जर तुम्ही एनटी असाल, विजय एनटी असाल तर 1961 पूर्वीचा तुम्हाला पुरावा द्यायचा असतो. आता 1961 पूर्वीचा जर तुमच्याकडे महाराष्ट्रातला जन्म आणि महाराष्ट्राचा रहिवास असलेला पुरावा असेल तर मग तुम्ही तिथं महाराष्ट्रातलं कास्ट सर्टिफिकेट घेऊ शकता. आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुमचा जो मूळ म्हणजे जन्मगाव हे कर्नाटक, म्हणजे इथं हा डॉक्युमेंट काय सिद्ध करतंय का तुमचा जो मूळ गाव आहे तो कर्नाटक मधला आहे. आणि त्याच्याऐवजी तुम्ही तुमचे पंजोबा बघा, त्यांचा म्हणजे मेन मूळ गाव कोणतं आहे, आजोबाच्या नंतर पंजोबा. म्हणजे हे बघा, आता तुम्हाला तिथं सिद्ध करायचंय का तुमचा जो म्हणजे आता इथं डॉक्युमेंट्स काय सांगताय, तुम्ही तुमचं म्हणजे गाव म्हणजे जन्मगाव कर्नाटक मधील आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे विंचूरमध्ये कामधंद्यानिमित्त नोकरीनिमित्त समजा इथं आलेले आहेत आणि स्थायिक झाले आणि कामधंदा नोकरीनिमित्त तुम्ही इथं स्थलांतरित झाले तर म्हणजे तुमचा तो मूळ गाव होत नाही. तर त्यामुळं तुम्ही तुमचा जो हा जन्मगाव कर्नाटकचा जो डॉक्युमेंट आहे त्याच्या व्यतिरिक्त आणखी दुसरे कोणते डॉक्युमेंट असतील जे मानक
अचानक दिनांकापूर्वीचे, तर ते अपलोड करा आणि ते होईल. परंतु असं होणार नाही, कारण इथं तुमचा मूळ गाव जो आहे तो कर्नाटक दर्शवतोय. आकाश कॉमेंट्स करतायत सेंट्रल कास्ट इज व्हॅलिड फॉर हाऊ मेनी इयर्स. हे बघा आकाश, सेंट्रल कास्ट हे म्हणजे कधी बदलत नसते. जात ही नेहमीच म्हणजे जन्मापासूनच येते, तर ती बदलत नसते. आता व्हॅलिड तो म्हणजे नेहमीसाठी असो. फक्त आता प्रॉब्लेम इथं काय होतो, आता जसं ओबीसी असेल, तो ओबीसीचा जो आहे तो व्हॅलिड कधी असणार आहे, जर तुमची इन्कम म्हणजे तुम्ही नॉन क्रिमिलियर मध्ये असाल तोपर्यंत व्हॅलिड. जर नॉन क्रिमिलियर म्हणजे तुम्ही क्रिमिलियर गटामध्ये जर मोडत असाल तर मग तुम्हाला हे ओबीसीचा जो फायदा आहे तो होणार नाही. म्हणजे नॉन क्रिमिलियर जर तुम्ही असाल तर मग त्यावेळेस तुमचा जो सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट आहे तो काहीच कामाचा नाही, कारण तुमची उत्पन्न वाढलेली आहे. तुम्ही म्हणजे नॉन क्रिमिलियर गटामध्ये जर मोडत नसाल तर मग तिथं तो प्रॉब्लेम येतो. बाकी कास्ट सर्टिफिकेट हा म्हणजे परमनंट डॉक्युमेंट आहे. फक्त त्याचा जो इम्प्लिमेंट आहे त्याचे फायदे तुम्हाला त्याच वेळेस मिळतील ज्यावेळेस तुम्ही नॉन क्रिमिलियर असाल. आणि SC ST साठी हा नॉन क्रिमिलियरचा म्हणजे क्रायटेरिया नसतो, त्यांचा म्हणजे परमनंटच असतो. कारण सध्या तरी नॉन क्रिमिलियर हा फॅक्टर त्या दोघंही कास्ट SC आणि ST साठी नाहीये. मंथन डोने कॉमेंट्स करतायत सर स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट असल्यावर सुद्धा सेंट्रलची आवश्यकता असते का. हे बघा मंथन, काही गरज नाही. जर तुम्हाला सेंट्रल पोस्ट करता किंवा सेंट्रलच्या कोणत्या ऍडमिशन करता जर गरज असेल तर तुम्हाला काढायचे, जर गरज नसेल तर आवश्यकता नाही. अनेकांना तर ते सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट असतं हे माहीतच नसतं, कारण आपले महाराष्ट्रातले भरपूर असे जी लोक आहेत ते आपल्या महाराष्ट्र सोडून बाहेर जात नाही आणि त्यांना इच्छा पण नसते. मग त्याच्यामुळे अनेकांना हे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट संज्ञाच माहीत नसते. तर गरज नाहीये. जर तुम्हाला म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची जर नोकरीच पाहिजे असेल किंवा तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचे काही म्हणजे शाळेमध्ये कॉलेजमध्ये जर ऍडमिशन वगैरे घ्यायची असेल तर मग तुम्हाला त्याची आवश्यकता भासणार आहे, अन्यथा गरज नसते. प्रभाकर कॉमेंट्स करतात सर राष्ट्रीयत्व मध्ये भारतीय टाकायला येत नाही, तिथं ऑटोमॅटिक 0 राहत आहे आणि मला मंजूर आहे, सिलेक्ट होत नाहीये. तर हे बघा तुमचा जो कुठे त्याच्या पूर्वीचा कुठं जो म्हणजे तुम्ही सिलेक्ट केलेला आहे तर त्या तिथं तपासून घ्या तुमचा म्हणजे तुम्ही नॅशनॅलिटी तुम्ही काय सिलेक्ट केले आणि तिथं पूर्वीचा जर पेजमध्ये म्हणजे ते तुम्ही वेगळा सिलेक्ट केला असेल तर हा प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि समजा तसा नसेल तर एकदा तुम्ही जो तुमचा ब्राउझर आहे, जर तुम्ही क्रोम वापरत असाल तर मोझिला फायरफॉक्स वापरून पहा, तुम्हाला म्हणजे सक्सेस नक्की येईल. निहाल अहमद कॉमेंट्स करतायत इफ वी रिक्वेस्ट एन इनकम सर्टिफिकेट ऑनलाइन डू वी गेट दिस ऑन ईमेल और इन मेलिंग एड्रेस. ये देखो, जर तुमने इनकम सर्टिफिकेट अगर तुमको ऑनलाइन करना है अपने सरकार के ऊपर तो वो तुमको ईमेल के ऊपर वगैरह नहीं आता है. तुम्हारा जो तुम लॉगिन आईडी क्रिएट करते हो उसी के अंदर उसकी लिंक रहती है, वहां से तुम डाउनलोड कर सकते हो. दिलीप चौधरी कॉमेंट्स करता है कास्ट सर्टिफिकेट दुरुस्ती करता येते का. कास्ट सर्टिफिकेट वरून कास्ट व्हॅलिडिटी काढलेली आहे. दिलीप हे बघा, कास्ट सर्टिफिकेटचा जो आहे करेक्शनचा कोणताही ऑप्शन सध्याच्या मितीस उपलब्ध नाहीये आणि तुम्ही आता त्या कास्ट सर्टिफिकेट वरून कास्ट व्हॅलिडिटी पण काढलेली आहे, तर तुम्हाला आता गरज नाहीये. फक्त तुम्ही आता एक काम करा, जर समजा असं असेल तर तुम्ही गजेट करून ठेवा, अफिडेविट करून ठेवा, कारण तुमचा कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी झालेली आहे आणि दुसऱ्या डॉक्युमेंट्स मध्ये काही स्पेलिंग मिस्टेक असेल तर त्या ठिकाणी तुम्ही गजेटचा वापर करण्याचा प्रयत्न करा. परंतु कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते दुरुस्त होत नाही, तरी तुम्ही एकदा प्रयत्न करा तुमच्या संबंधित तहसीलदार ऑफिसला जाऊन आणि त्यांनी जर तुमची विनंती ऍक्सेप्ट केली तर होऊ शकतो. परंतु तसा काही नियम नाहीये, तसा होत नाही. महादेव कोळी कॉमेंट्स करताय सर माझ्या फॅमिली मधील एका आजोबाचा 1948 ला आहे, मग ते यूज करून ST कास्ट निघेल का काय. त्यांच्यासाठी जात मध्ये फक्त कोळी असे आहे. हे बघा, फक्त कोळी आहे आणि हे डिपेंड्स करतो आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले आहे. कारण हे बघा, त्याच डिपार्टमेंट म्हणजे आपली जी TRTI चा जो डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे म्हणजे रेकॉर्ड आहे का ST चे जे म्हणजे कम्युनिटी आहे, कोणत्या जिल्ह्यातली कम्युनिटीचे कोणकोणत्या ट्राईबच्या मध्ये मोडते, तर ते त्यांच्याकडे सगळी लिस्ट असते आणि त्याच्यामध्ये तुमची जी कास्ट आहे ती त्या जिल्ह्यामध्ये अवेलेबल असेल तर तुम्हाला ती कास्ट म्हणजे मिळू शकते. आणि त्याच्यासाठी अप्लाय करा. पहिले एकदा तुम्ही संबंधित तुमचा जो बार्टीचं ऑफिस आहे तिथं जाऊन या, नाहीतर आपला डायरेक्ट अप्लाय करा, तुम्हाला त्याच्यामधनं कळून जाईल.
माझ्या पापाचा एज्युकेशन 10वी पास कर्नाटकमध्ये झाले आहे, मग आजोबांचा महाराष्ट्रामध्ये झाले आहे. माझ्या पापांचा एज्युकेशन 10वी कर्नाटकमध्ये आणि आजोबांचा महाराष्ट्रामध्ये, मग मला ST कास्ट महाराष्ट्रामध्ये काढता येईल का? हे बघा, तुमचे आजोबा कुठं शिकलेले आहेत याला इम्पॉर्टन्स नाही, त्यांचा जन्म कोणता आहे म्हणजे तुमचं मूळ गाव कोणतं आहे ते महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्ही ST साठी 1950 पूर्वी पासून तुमचा प्रूफ असेल आणि तुम्ही कोणत्या कास्टचे आहेत त्या जिल्ह्यामध्ये ते तुमचा जो वास्तव्य आहे नेटिव्ह आहे त्या जिल्ह्यामध्ये ती कास्ट आहे का ते पाहिलं जातं, आणि ते असेल तर मग तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी मिळू शकते. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.